लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात 18 ठिकाणी सभा झाल्या आणि 14 ठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे। त्यामुळं जर 18 ठिकाणी सभा होऊन 14 ठिकाणी पराभव होत असेल तर त्यांनी विधानसभेसाठी सारखं महाराष्ट्रात येऊन सभा घ्याव्यात असा टोला माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी आज सांगली इथं लगावला आहे। दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवता येऊ शकतो, परंतु 50% असणारं आरक्षण हे इतर राज्यांप्रमाणे वाढवून ते 75% पर्यंत वाढवावं, म्हणजे वरच्या 25% ज्यांना आरक्षण नाही त्यांचा विचार करता येऊ शकतो, असं मोठं विधानही व्यक्त केलंय। चांगली गोष्ट मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, मला कुणीच सांगत होतं, माझ्याकडे काही रेकॉर्ड नाही असता की महाराष्ट्रात 18 ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या प्रधानमंत्र्यांच्या, 18 ठिकाणी, आणि 14 ठिकाणी त्यांचा पराभव झाला। त्यामुळे 18 ठिकाणी सभा घेऊन 14 ठिकाणी पराभव होत असेल तर आमची विनंती आहे की विधानसभेत जास्त या। मराठा आरक्षणाला तुम्ही पाठिंबा दिलात, पण तुम्हाला असं वाटतं का की बाकीच्यांचं पण आरक्षणाचा विषय सोडून मराठा आरक्षणाचा पण प्रश्न सोडवता येऊ शकतो? येऊ शकते की असं आहे की आता 50% वर जाता येते। 50% वर आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे। काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आत्ता 50% आरक्षण आहे, जाऊया 75%। एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास 78% होतं। तामिळनाडूमध्ये एकेकाळी 78 होऊ शकतं, तर महाराष्ट्रामध्ये 75 का होऊ शकत नाही? म्हणजे 50 आता आहे, 75 व्हायचं म्हणजे 25 वाढवावं लागेल। 25 वाढवलं तर ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल, जिथं कमी आहे त्यांचा विचार करता येईल, याच्यात कुठलाही वाद राहणार नाही। आणि माझं स्वच्छ मत आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, पार्लमेंटमध्ये दुरुस्ती आणावी। आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करू, त्यांना साथ देऊ।